इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. पूर्व वैमनस्यातून 4 मित्रांनी मिळून मित्राचा खून केल्याप्रकरणी तिघांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली. प्रथमेश बबन गायके वय 19 राहणार रवींद्रनगर ताई चौक असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजय सुनील जाधव उर्फ घाटोळे वय 25 राहणार ताई चौक नई जिंदगी, पियुष उर्फ पिन्या पप्पू गायकवाड वय 21 राहणार देसाई नगर नई जिंदगी, साहिल रहमान शेख वय 23 राहणार नई जिंदगी असे अटक केलेल्यांची नावे आहेत. यात एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे. मृत प्रथमेश हा पेंटिंगचे काम करत होता. तो वडिलांना घर चालवण्यास हातभार लावत होता. बुधवारी सुट्टी असल्याने तो दिवसभर मित्रांसोबत फिरायला गेला. रात्री उशिरा घरी आला. त्यानंतर तो गुरुवारी सकाळी 11च्या सुमारास घरातून गेला. दुपारी 4च्या सुमारास ताई चौकातील काटेरी झुडपात रक्तबंबाळ अवस्थेत आढळला अशी माहिती नातेवाईकांनी दिली. दरम्यान मृत प्रथमेश याचे काही दिवसांपूर्वी अल्पवयीन 16 वर्षाच्या मुलासोबत भांडण झाले होते. या कडाक्याच्या भांडणानंतरच ही खुनाची घटना घडली असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. प्रथमेश सकाळी 11च्या सुमारास घरातून बाहेर पडताना जेवण करून बाहेर पडला होता. कुठे जाणार असे विचारल्यावर लवकरच येतो असे त्याने सांगितले. त्यानंतर तो आला नाही. त्याचा मृतदेहच पाहण्याची वेळ आली असे म्हणत आईने हंबरडा फोडला. माझ्या मुलाला गोड बोलून नेलं. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. दुपारी प्रथमेशला 4 जणांनी दुचाकीवर नेताना माझ्या दुसऱ्या मुलाने पाहिलं होतं. त्यांना हटकल्यानंतर त्यांनी मुलालाच रागवून पाठवून दिलं. त्यामुळे जोपर्यंत आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही असे मृत प्रथमेशचे वडील बबन गायके यांनी सांगितले.